नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तर या पावसाळ्याच्या वातावरणात कोंबड्यांना जे आजार होतात ते खूप झपाट्याने होते. तर आपल्या कोंबड्यांना काय झालंय, पांढरी आणि हिरवी संडास लागलेली आहे त्यांना. म्हणजे त्यांची विष्ठ आहे ना, तर पांढरी आणि हिरवी पण होती आणि एक दोनदा मी लाल पण दिसली मला. त्याच्यामुळं हा व्हिडिओ करणार आहे. तर त्यांना जे मी औषध देणार आहे ना ते, आणि हे लिक्विड जेल आहे, हे कोंबड्यांना पाणी शुद्ध करण्यासाठी. आता हा रोग कशामुळे होतो, तर आपण जे त्यांना आहार देतो तर त्याच्यामध्ये समतोल आहाराची त्यांना खूप गरज असते. तर ते कधी कधी त्या आहारामुळे सुद्धा त्यांना अपचन होतं. त्याच्यामुळं पण त्यांना आहे ना पांढरी विष्ठा होती. परत स्वच्छता आपल्या शेडची नसल्यामुळं पण होती. आपली ही भांडी सुद्धा कधी कधी स्वच्छ जर नसली ना तर त्याच्यामुळं पण हे होऊ शकतं. तर आपण आज त्यांना एक औषध देणार आहे ना, तर त्यांना आहे ना ह्या कोमट पाण्यामध्ये आपण काय करणार आहे, ही गोळी आहे, तर ही गोळी आपल्याला द्यायची आहे त्यांना. तर 3 लिटर पाण्यामध्ये आहे ना आपल्याला ही अर्धीच गोळी द्यायची. त्याच्यामुळं काय होतं, सगळ्या रोगावरती हे कंट्रोल करतं. त्यांना पांढरी विष्ठा होऊ, रक्ती आगमन होऊ, परत समजा अशी एकदम अशी पातळ पण संडास आपल्या कोंबड्या करतात, तर त्याच्यात पण बराच फरक पडतो. तर हे कशामुळे होतं, तर आपल्या शेडची अवतीभोवतीची घाण आहे ना त्याच्यामुळं पण होऊ शकतं. नाही तर बाकी काही कारण नाहीये. म्हणून आपल्याला ही गोळी द्यायची आहे आणि 3 दिवस आहे ना रोज द्यायची. 3 दिवस अर्धी अर्धी गोळी द्यायची. तर आता मी हे गोळी कशी देणार आहे, तर हे कोमट पाणी घेतलेलं आहे. या कोमट पाण्यामध्ये आहे ना हे लिक्विड जेल आहे. तर ह्याच्याने काय होतं, पाणी शुद्ध होतं, लय गरम पण नाही, कोमट पाणी आहे. तर ह्याचं फक्त आपल्याला आहे ना 2च टिपके टाकायचे. आणि ही गोळी आहे ना फक्त आहे ना अर्धीच देणार आहे आपण. 3 लिटर पाण्यामध्ये अर्धी. तर आपल्याला हे 7 लिटरची बाटली आहे आपली. तर आपल्या कोंबड्यांना एवढं पाणी आहे ना 4 वाजेपर्यंत चिकार होतं. 4च्या नंतर मग नॉर्मल पाणी आपल्याला द्यायचंय कोंबड्यांना. तर हे 3 दिवस द्यायचंय. त्याच्याने ना बराच फरक पडतो. तर एक गोळी देणार आहे मी, ही अर्धी अर्धी द्यायची. अर्धी 3 लिटर पाण्यामध्ये द्यायची. तर आपले हे 7 लिटर पाणी आहे त्याच्यामध्ये मी ही अख्खी गोळी त्यांना देणार आहे. आणि कोमट पाण्यातच द्यायचं, कारण बाहेरचं वातावरण पण खूप थंड आहे आता. त्याच्यामुळे आहे ना कोंबड्यांना आजार लय झपाट्याने होतो. पाण्याची भांडी मी सकाळपासूनच त्यांना आहे ना रिकामी करून ठेवली होती. पाणीच ठेवलं नव्हतं. आणि ज्या टायमाला आपल्याला असं काय मेडिसिन द्यायचं जर असलं ना तर आधीच पाणी द्यायचं नाही, कोणत्या पाणी पित नाही. आणि जे आपण लिव्हर टॉनिक हे देतो ना, तर हे जर आपल्याला द्यायचं जर झालं तर कोणतंही लिव्हर टॉनिक आहे ना 3 दिवस द्यायचं नाही, हेच द्यायचं आपल्याला. मग त्याच्याने आपल्या कोंबड्यांना आहे ना फरक पडतो. जर लिव्हर टॉनिक जर ह्याच्यामध्ये जर दिलं तर आपली कोंबडी दगावती पण. त्याच्यामुळे लिव्हर टॉनिकचा कोणत्याही औषधाचा उपयोग करायचा नाही, फक्त हेच 3 दिवस द्यायचं. आता भुकाच्या तडाख्यात पाणी ठेवलेलं नाही त्यांना ना, तर त्या पाणी पिणार आहेत. दाखव ना कोंबडे पाणी पिते. बराच वेळ झाले त्यांना पाणीच नव्हतं ठेवलं.
तर तिथं आपली एक कोंबडी आहे ना, मी डालून ठेवलेली आहे. तर तिला आहे ना पांढरी आणि हिरवी विष्ट आहे ना होती. तर त्याच्यामुळे आहे ना संसर्गजन्य रोग असल्यामुळं काय होतं की दुसऱ्या पण कोंबड्यांना त्याची विष्ट खाल्ली तर होऊ नये म्हणून आहे ना तिला मी साईडलाच ठेवलेलं आहे. आणि तिला पाणी पण ठेवते आणि खाद्य पण त्याच्यातच ठेवते. जर ती पाणी जरी नाही पिली ना, जर अशक्त झालेली आहे तर मी ड्रॉपनी तिला पाणी पाजते. तर आज 2 दिवस झालेले आहे तिला ड्रॉपनी पाणी पाजते. ती तिथं त्या कॅरेट खाली ठेवलेली आहे मी कोंबडी. आता काळजी आपण आपल्या कोंबड्यांची घेतली पाहिजे, कारण एकामेकाची विष्ट सुद्धा खातात. त्याच्यामुळं पण ते संसर्गजन्य रोग एकामेकाला लागतो. त्याच्यामुळे आपण ते अशा काही कोंबड्या दिसल्या की त्यांना लगेच साईडला करायचं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.